9 धावा धावफलकावरती. फ्रीडचा चेंडू आणि हा चेंडू देखील जातोय खूप लांब डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऋषी भिलारेच्या बॅट मधून षटकार येतोय. 6 धावा. षटकारांना धावफलक देखील आपण पाहतोय मैदानामध्ये नक्कीच पुढे पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धाव संख्या 15. अजून एक शॉर्ट पिच बॉल त्यावरती पुरेपूर समाचार. शॉर्ट ऑन फुल पॉवरफुल सक्सेसफुल. इट्स अ ब्युटिफुल सिक्सर. लगातारचा तिसरा. ऋषी भिलारे ऑन फायर. अखिल कासारांबोली क्रिकेट क्लब संघाचा जो प्रमुख गोलंदाज आहे ओमकार उर्फ नाना भिलारे, त्या ओमकारच्या विरुद्ध आक्रमण केले आणि हे आक्रमण साधं सुद्धा नाही मित्रांनो. तब्बल 3 षटकार आलेत. तर ओमकार पाहूया कमबॅक कशा पद्धतीने मैदानामध्ये करतील. ऋषी भिलारे सलगच्या 3 चेंडूवरती खेळलेले 3 षटकार. संघाचा धावफलक देखील आपण पाहतोय नक्कीच इथे 21 या अंकावरती पोहोचताना जे आपल्याला पाहायला मिळते. समस्त ग्रामस्थ कासरसाई यांनी मुळशी सम्राट कासरसाईच्या माध्यमातून कासरसाई करंडक या स्पर्धेचे एक दमदार आयोजन जे प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते. या आयोजन नियोजनातील आज प्रामुख्याने जर आपण पाहिलं 4था दिवस 4थी रात्र आज संपन्न होणार आहे आणि 4थ्या दिवसातील दुसरा सामना अखिल कासारांबोली क्रिकेट क्लब विरुद्ध श्री नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बोरवडे अशी ही लढत मैदानावरती रंगताना पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये रुपेचा मारणे स्पोर्ट फाउंडेशन मांजळे माळेगाव संघानं विजय प्रस्थापित केला. तर आता सामना क्रमांक 2 मैदानावरती नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. 21 रन 21 धावा. अजून एक वा भाई वा. ऋषी भिलारेच्या बॅटमधून यावेळेस फटका उंच गेलाय. लांबी कमी मिड विकेटला. आता झेल टिपला गेलाय. ओमकार भिलारे उर्फ नाना जरूर थोडासा महागडा, परंतु जो विकेट पहिल्या षटकामध्ये गरजेचा होता तो विकेट मिळालाय. ऋषी भिलारे आउट. एक फलंदाज बाद 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होत आहेत अमित. आकाश खरात भरपूर दिवसानंतर पुन्हा श्री नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बोरवडे संघामध्ये आकाश खरातचं कमबॅक होताना पाहायला मिळतंय. त्या अगोदर जर तुम्ही पाहिलं मित्रांनो बरेच दिवस ते इंजर्ड होते, दुखापतग्रस्त होते, परंतु आता नक्कीच आपण पाहतोय कमबॅक होते आणि बोरवडे संघ पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच उत्साहामध्ये त्या जोशामध्ये. ओ यावेळेस गतीचं मिश्रण. फसवा चेंडू बॉल हवेत. फाईन लेगला. पहिला प्रयत्न चेंडू हातातून निसटला परंतु अंत भला तो सब भला. आकाश खरात कमबॅक मैदानावरती आपण पाहतो. इथे नक्कीच या सामन्यामध्ये मोठ्या इनिंगनं दाखवून द्यायचं होतं परंतु तो इथे झेलबाज झाला. विकेट येते. मुळशी सम्राट कासरसाई संघाचे प्रामुख्याने आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू नितीन भाऊ डेरे देखील उपस्थित आहेत आणि कासरसाई टीमचे ते बॉलिंग कोच आहेत. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. दोन फलंदाज बाद 21 धावा धावफलकावरती. अमित कांबळे पहिला बॉल टॉट त्यानंतर विकेट मैदानामध्ये आपण पाहतोय.
कासरसाई संघाचे लेजंड क्रिकेटपटू प्रामुख्यानं श्रीकांत उर्फ बंडू शेठ मोरे देखील प्रामुख्याने उपस्थित. कासरसाई गावातील जुने जाणते क्रिकेटपटू आहेत. यावेळेस आखू टप्प्याचा बॉल जसा आला तसा भिरकावला. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा षटकार येतोय. उमेश बोत्रेच्या बॅटमधून 6. सत्तावीस धावा धावफलकावरती आहे. दोन बंधूंची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. ग्रामीण संघामध्ये हे चित्र प्रामुख्याने आपल्याला नक्कीच पाहायला मिळत असतं. बंधूंच्या जोड्या अनेक संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल नक्कीच आपण पाहतोय. थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅटची बाहेर बॉलची कडा घेत एक धाव या चेंडूवरती प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक नक्कीच आता पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 28 धावा. कालही दरम्यान 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पॉवर प्लेचे षटक आहे. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. ऑन साइडला नक्कीच आपण जर पाहिलं मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहेत. समोरच्या बाजूला लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मिड विकेटला क्लिअर करत बॉल जातोय लांबच लांब, खूप लांब. यावेळेस योगेश बोत्रे, बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया भी सुभान अल्लाह. योगेश यांच्या बॅटमधून षटकार येतोय. 6 धावा. 34 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 आपण पाहतोय. पुन्हा एक डाऊन साइडला केसला हा बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक एक धाव या चेंडूवरती प्राप्त होताना पाहायला मिळेल आणि एका धावेसोबतच आता दुसऱ्या धावेसाठी काहीसं पलायन करण्याचा विचार, परंतु नकार कळवलाय. सिंगलच येईल. 2 ओव्हर पूर्ण धावफलकावरती 35. अखेर कासारांबोली क्रिकेट क्लब संघामध्ये नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय. खरं तर टॉप ऑर्डर मधून आपण ऑल टाइम इन फॉर्म बॅटर म्हणून खरं तर ज्या फलंदाजाकडे पाहतो, मुळशी तालुक्याचा फरदीन म्हणून प्रामुख्यानं त्यांची ओळख आहे. मुळशी तालुक्यामध्ये प्रचंड नवलौकिक मिळवणारे बंटी लांडगे आपल्याला नक्कीच पुढच्या डावामध्ये देखील इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत. कासरसाई करंडक आणि नक्कीच कासरसाईची स्पर्धा म्हटलं की बंटी लांडगेचं एक वेगळा लक फॅक्टर जो आपल्याला पाहायला मिळत असतो. दरम्यानच्या काळामध्ये संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे युनियन मेंबर सन्माननीय रवींद्र भाऊ पवार यांचं आगमन होतंय. आपलं हार्दिक स्वागत. तर जाऊया मॅच कडे. पॉवर प्लेचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती 35. पुन्हा ओमकार उर्फ नाना बिलारे रिव्हर एंड कडून राईट मोरचा मारा आडव्या बॅटने खेचलाय. लॉफ्टेड हिट. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. योगेश बोत्रेचा वार. सगळेच गार. बॉल सीमा रेषा पार. षटकार. 41 धावा धावफलकावरती आहे. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आजही बंधूंची जोडी धुमाकूळ घालते. काल एका बंधूंची जोडीने मैदान गाजवलं. पुन्हा एकदा विकेट. यावेळेस उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक अमित पकडतायत झेल. ओमकार भिलारे एक षटकार, परंतु पुढच्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवतायत फलंदाज योगेश. बॅक टू द डगआउट. धावा धावफलकावरती आहे. मुळशी संबळ कासरसाई संघाकडून प्रामुख्यानं काल आपण कुणाल राऊत, विशाल राऊत या बंधूंच्या जोडीला मैदानावरती खेळताना पाहिलं. विशाल राऊतचे ते अविश्वसनीय झेल, चमकदार गोलंदाजी आणि कुणाल राऊतनं देखील पहिल्या सामन्यामध्ये खरं तर कासरसाई संघ अडचणीत असताना तिकडे केलेली ती फलंदाजी जबरदस्त होती. त्या सामन्यामध्ये अक्षय शितोळे यांनी आपला सामनावीर पुरस्कार खरं तर कुणालला डेडिकेट केला, कारण त्याने जबरदस्त बॅटिंग केली. दरम्यान आता मैदानावरती आजही योगेश बोत्रे, उमेश बोत्रे बंधूंच्या जोडीने षटकार खेळले, परंतु योगेश आउट झालेत कारण ओमकार भिलारे चांगली गोलंदाजी करतायत. नवीन फलंदाज ओमकार शेलार पॉवर हिटर मैदानावरती दाखल झालाय. ऑन साइडला खेळलेला फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. थोडेसे पंबल दरम्यान मिळतायत. दरम्यान इथे पंच कळवतात 1 रन शॉट, एक अपुरी धाव. त्यामुळे या चेंडूवरती एकच धाव मिळणार आहे. एका धावेने धावफलक जाईल पुढे. स्कोर कार्ड वरती 42, 42 धावा. आजचा हा प्रामुख्याने आपण पाहतोय.
ऑन साइडला खेळलेला चेंडू जातोय, चेंडू मिड विकेट मध्ये, तिकडे प्राप्त होईल ती एक धाव. नवखंडनाथ क्रिकेटला बुरवडे संघाचे आधारस्तंभ आणि प्रामुख्याने आपण पाहतोय, सातत्याने टीमच्या सोबत असणारे खंबीर नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो. आणि खरं तर अक्षयभाऊ शितोळे यांचे जिवलग मित्र आदरणीय निलेशजी काटे प्रामुख्याने उपस्थित आहेत. संपूर्ण मुळशी तालुक्यातील खरं तर आपण पाहतोय नक्कीच प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो, निलेश भाऊ काटे यांचं आगमन झालेलं आहे. विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती. निलेश भाऊ, आपलं हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅच कडे. यावेळेस बिग हिट, उंची जास्त घेतलेली आहे, लांबी कमी आहे आणि इकडे देखील झेल पकडलाय. ओमकार बिलारे चांगली गोलंदाजी मैदानावरती. पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु त्यानंतर मात्र विकेटचा सिलसिला सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती ऋषी विलारेची विकेट. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार, परंतु त्यानंतर योगेश बोत्रे आणि त्या पाठोपाठ उमेश बोत्रे या दोन्ही बंधूंना तंबूचा रस्ता दाखवलाय ओमकार बिलारे यांनी. ओमकार बिलारे यांनी दुसऱ्या बाजूला आपण नक्कीच बुरवडे संघातील खेळाडू पाहतो. अखिल कासारांबोली आणि नवखंडनाथ बुरवडे या दोन्ही संघातील जर खेळाडू मित्रांनो तुम्ही पाहिले ना, तर ते सातत्यानं एकमेकांच्या सोबत भरपूर क्रिकेट खेळतात, सरावासाठी एकत्र असतात. एकमेकांचे कच्चे दुवे खरं तर एकमेकांना ठाऊक आहेत, पक्के दुवे देखील ठाऊक आहेत, सोबत प्रॅक्टिस करत असतात. आज एकमेकांच्या विरुद्ध आहेत. निखिल काटे नवीन फलंदाज येत आहेत. डॉफलकावरती 43, 4 गड्यांच्या मोबदल्यात चांगली गोलंदाजी केली ओमकार यांनी, 2 विकेट मिळवलेत. निखिल काटे आलेत. निखिल यांचा हा फटका नक्कीच पाहतोय. ऑन साइडला बॉल खेळायचा होता, बॅटची कडा घेत थर्डमॅनला ट्रॅव्हल झालाय. त्यावरती सिंगल, 3 ओव्हर पूर्ण, धावा 44. 2 षटकांमध्ये 35 होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर मात्र मैदानावरती कुठल्या प्रकारे मोठा विकेट नाही. एकेरी दुहेरी धावा आणि त्यासोबतच आपण पाहतोय विकेट्स आले. तर 3 ओव्हर पूर्ण, धावा 44. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 44, लॉस ऑफ 4, 44 धावा. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली. पहिलाच बॉल अगदी बॅटच्या पुढे टाकला आणि त्यावरती निखिल काटेचं एक फार मोठं आक्रमण. बॉल जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आलाय आणि या षटकारानं उरवडे संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा. 50 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जहा मसले बडे होते वहा निखिल काटे खडे होते आणि आता मैदानावरती नक्कीच निखिल काटे बॅट मधून आलेला तो पॉवरफुल षटकार आपण पाहिला, परंतु त्यानंतर नक्कीच इथे समीर कांबळेचा सुंदर चेंडू. यष्टांच्या पाठीमागे आशिष उर्फ बाळा विकेट किपरच्या भूमिकेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. संघातील ते देखील अनुभवी खेळाडू आहेत. ऑन साइडला नक्कीच अधिकचं प्रोटेक्शन आपण जे सीमारेषेच्या लगत पाहू शकाल. जवळपास 3 क्षेत्ररक्षक ऑन साइड वरती. थोडस दूर वरतून हा चेंडू होता आणि पुन्हा एकदा अजून एक वाईट बॉल. अतिरिक्त धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. 3 चेंडू या षटकामध्ये आतापर्यंत समीरनं हाताळलेले आहेत. त्यावरती 8 धावा आल्यात. षटकार आणि 2 वाईट बॉल. 2 डॉट बॉल आले, परंतु 2 वाईडही आले. हो यावेळेस मात्र गुडले स्पॉट वरती बॉल पिच झाल्यानंतर थोडेसे उसळे घेतोय, राईज होतोय, थेट विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल. या षटकातील हा 3रा डॉट बॉल आहे. 4 चेंडू टाकले गेलेत, त्यापैकी 3 डॉट आहेत, 1 षटकार आहे आणि 2 वाईट बॉल. 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक विकेट. यावेळेस उंची जास्त, लांबी कमी. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचलेत, परंतु झेल होत नाही आणि त्यानंतर मिळत आहेत 2 धावा. या 2 धाव्यांसोबत धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती धाव आहेत त्या 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 54.
चौथ्या ओव्हरचा एक चेंडू जो मैदानामध्ये शिल्लक. चोपन्न धावा धावफलकावरती. ओव्हरचा शेवटचा बॉल होता. समोर खेळला, ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला, एक धाव पूर्ण आणि तिथे थोडीशी गडबड, मिसफिल्ड आणि त्या मिसफिल्डच्या जोरावरती अजून एक धाव धावफलकावरती ऍड होईल आणि स्कोर कार्ड जाईल पुढे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 6 चेंडू शिल्लक. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत ते 56. 4 फलंदाज बाद. दरम्यानच्या काळामध्ये स्पर्धेच्या निमित्तानं सामान्य खंडू शेठ पानसरे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलंही कासरसाई करंडक मध्ये हार्दिक स्वागत. रव्यांना दर्शले देखील उपस्थित होत आहेत. आपले मनपूर्वक स्वागत. विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. कासरसाई करंडक मध्ये हार्दिक स्वागत आहे. जाऊया सामन्याकडे. अंतिम षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाजी मार्कवरती नक्कीच आपण पाहतोय शंभू सज्ज होताना पाहायला मिळतात. बरेचदा अंतिम षटकामध्ये आपण आशिष कांबळे यांना गोलंदाजी करताना पाहिले, परंतु आज थोडंसं नक्कीच टीम वेगळ्या रणनीतीने मैदानावरती उतरलेली आहे. शंभू मळेकर येतात शेवटच्या षटकामध्ये. पाचव्या षटकाला सुरुवात होताना नक्कीच आपण मैदानामध्ये पाहतोय आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट आलाय. फलंदाज बाद. या कासरसाई करंडकाच्या निमित्ताने सन्माननीय पिंटू भाऊ शेडगे देखील उपस्थित झालेले आहेत. पिंटू भाऊ तुमचं देखील मनापासून स्वागत. पाचव्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलाय. शंभू मळेकर अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करतायत. तर नवी बॅटर ओम शेलार. हो यावेळेस मात्र नो बॉल. बीमर ओर द वेस्ट खराब चेंडू हाताळलाय. रनआउटचा चान्स आणि तिथे अपील. तिसऱ्या पंचांची मदत ही नक्कीच या ठिकाणी घेतली जाते. थोडस आपण पाहतोय स्लो टाकला गेला. अजून वेगवान थ्रो अपेक्षित होता. दरम्यान आता ऑनफिल्ड पंचांना आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मदत घेतली. टीव्ही अंपायर चेक करतील आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. धावबादसाठी नक्कीच इथे तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. नो बॉल तर पंचांनी कळवलाय. ओर द वेस्ट बीमर चेंडू होता. त्यावरती एक्स्ट्राची धाव 22ची धाव प्रामुख्याने आपण पाहतोय, कारण कुठल्याही प्रकारे बॅट आणि बॉल इकडे नक्कीच संपर्क होताना पाहायला मिळाला नाही. नो बॉल +1 असतील की 2 असतील हे तिसरे पंच नक्कीच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. चेक करतायत. धावबादसाठी ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत प्रामुख्याने आपण पाहतो घेतलेली आहे. निक्सन सर, संजय भालेराव सर आणि प्रामुख्याने महेश जाधव सर हे पंचांचं पॅनल आपल्याला पाहायला मिळते. चेक होत आहे. क्रिकलाईव्ह स्पोर्टच्या वॉर्डरूम मध्ये आपण पाहतोय नक्कीच आता थर्ड अंपायर आणि लाईव्ह टेक्निशियन बिझी आहेत. ती दृश्य दाखवली जात आहेत.
तर थर्ड अंपायर कळवत आहेत बॅटर इज OUT आउट. फलंदाज इथे बाद असणार आहे. नो बॉल जरूर आपण पाहतोय, परंतु त्यावरती फलंदाज एक्स्ट्राची अतिरिक्त धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच इथे बाद होताना पाहायला मिळत आहेत. विकेट येताना रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होतील. नो बॉल. तर जवे मैदानामध्ये पुढचा चेंडू फ्रीट असेल आणि तो फ्रीटचा चेंडू खेळण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये इन होताना पाहायला मिळेल. योगेश बेनगुडे कॅप्टन आहेत या श्री नवखंडीनाथ क्रिकेट बोरवडे संघाचे. संघनायक पद दरवर्षी आपण पाहतो. नक्कीच बोरवडे संघाकडून देखील वेगवेगळ्या खेळाडूंच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळत असतं. गतवर्षी किशोर भिलारे संघनायक होते. या हंगामामध्ये आपल्याला योगेश बेनगुडे टीमला लीड करताना पाहायला मिळतात. फ्रीट ऑन. फ्रीटचा बॉल. योगेश बेनगुडे बिग हिट करतायत. परफेक्ट मिड ऑफ द बॅट. क्रंचिंग ऑफ द साऊंड. इट्स हाय अप इन टू द स्काय. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कॅप्टन आलेत आणि पहिल्याच बॉलवरती वसूल केलाय. 6 धावा. षटकार. चौसष्ट धावा धावफलकावरती आहे. श्री नवखंडीनाथ क्रिकेटला बोरवडे या संघामध्ये आपण प्रामुख्याने मित्रांनो हेच टेम्पलेट पाहतो. विकेट्स जरी गेल्या तरी जो फलंदाज आहे तो अटॅक करतो. प्रत्येक फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. एखादा षटकार खेळून जरी आउट झाला लिमिटेड ओव्हरमध्ये शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच धावफलक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचतोय. 64. अजून एक. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं वा भाई वा वाईडिश लॉंग ऑन डीप कॉर्नर मधून चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. लगातार बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय बाळासाहेबजी भोते यांचं आगमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर नियोजित 5 ओव्हरसाठी जो कालावधी होता तो पूर्ण झालेला आहे. 25 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे आता एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेऊन क्षेत्ररक्षण करावं लागेल. शंभू मळेकर पहिल्या बॉलवरती विकेट मिळवला. दुसरा चेंडू खराब टाकला. तिथून मात्र मोमेंटम शिफ्ट होताना पुन्हा नवखंडीनाथ क्रिकेटला बोरवडे संघाचा संघनायक 6 विकेट्स गेल्यानंतर 8व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आपण पाहतोय. मैदानामध्ये योगेश बेनगुडे आला. 8व्या नंबरचा बॅटर येऊनही सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार मारतोय. बॅटिंग ऑर्डर मध्ये प्रचंड डेप्थ आहे मित्रांनो. एवढ्याच बॅटची कडा. बॉल हवेमध्ये आणि इथे नक्कीच आपण पाहतोय एक सुंदर झेल. चिक्या भिंगारे सुंदर झेल पकडतोय. विकेट. धावा धावफलकावरती आहे. पहा मित्रांनो 9व्या क्रमांकावरती किशोर भिलारे बॅटिंग साठी आलेत. किशोरी एक चांगले ऑलराऊंडर आहेत. त्यामुळे निश्चितच तुम्ही मैदानावरती पाहू शकाल या संघाच्या बॅटिंग ऑर्डर मध्ये प्रचंड डेप्थ आहे. 9व्या क्रमांकावरती किशोर दाखल झालेले आहेत. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय मुळशी तालुक्यातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू आणि प्रामुख्यानं विराट कोहली सरांचे असणारे एक डाय हार्ट फॅन म्हणून त्यांची ओळख आहे. रोहित दादा सुर्वे अर्थातच रॉय यांचं आगमन होते. विके 18 क्लब्स आमचे जे सदस्य. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला फटका होता. 1 धाव या चेंडूवरती मिळते. 71 धावा धावफलकावरती 7 विकेटच्या मोबदल्यात अजून 1 चेंडू या डावातील शिल्लक आपण पाहतोय. नक्कीच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 71 झालेल्या आहेत या खेळपट्टीवरती. मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल मित्रांनो चांगलं आव्हान. पुन्हा एकदा यावेळेसचा चेंडू लो फुल टॉस होता परंतु गरगर फिरणारा बॉल. 1 धाव मिळाली. स्ट्राइक एंडला आता फलंदाज रनआउट होतील. 1 धाव मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण होतोय. 1 धाव शॉट. त्यामुळे कुठलीही धाव नाहीये या चेंडूवरती. कुठलीही धाव नसेल. 71 धावा. 72 इज द टार्गेट. 72चं आव्हान. या सामन्यानंतर होणारा पुढील जो सामना असेल त्या सामन्याचा टॉस आपण करूयात.
सन्माननीय बाळासाहेबजी भोते आणि रवींद्र भाऊ पवार यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस होतोय. तर विनंती आहे टॉससाठी या. त्याचबरोबर कंडूशेठ पानसरे आपणास विनंती आहे आपण टॉससाठी या. या मॅच नंतर होणारी जी पुढील मॅच आहे त्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न होईल आणि नक्कीच 71 इज अ स्कोर. 72 72 धावेंचं आव्हान. तर चला यानंतर होणारा सामना रुपेश महाराणे स्पोर्ट फाउंडेशन वाजळे माळेगाव विरुद्ध रोटमल्ला क्रिकेट क्लब लवळे या दोन संघांमध्ये यानंतर होणारी पुढील मॅच मैदानावरती आपण पाहणार आहोत. तर दोन्ही संघाचे संघनायक लगेचच नाणेफेकीसाठी या. टॉससाठी या. बाळासाहेबजी भोते यांना विनंती आहे आपण टॉससाठी यायचे. ज्या मान्यवरांचा नामोल्लेख झालेला आहे त्यांना विनंती आहे आपण टॉससाठी या. बाळासाहेब भोते आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर चला दुसऱ्या डावाला सुरुवात या ठिकाणी होणार आहे. सलामीवर फलंदाज ओपनर बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय ऋषी तालुक्याचा फर्देन म्हणून ज्याची ओळख तो बंटी लांडगे. दुसऱ्या बाजूला अमित कांबळे ही जोडी मैदानावरती दाखल होते. तर पहिल्या ओव्हरसाठी सागर पाखरे. तर लेट्स प्ले चला खेळूया. डावाला होते सुरुवात. पहिलाच बॉल हवेत खेळलाय. पहिल्या चेंडूवरती फटका फसला आणि इथे गोल्डन डक बंटीचं खातं उघडलेलं नाहीये. ओमने पकडलाय सुंदर झेल. सागर पाखरे नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बुरवडे संघासाठी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवत आहेत.
पहिला चेंडू इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, 38 सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता, परंतु इनफिल्ड क्लिअर झाली नाही. हवेमध्ये चेंडू राहिला. ओम शेलार थोडस मागे धावत चांगलं जजमेंट पाहायला मिळालं ओमच, आणि त्यानंतर विकेट मिळाली. तर तिसऱ्या क्रमांकावरती ओमकार भिलारे उर्फ नाना. दिलेल्या नियोजित वेळेमध्ये प्रामुख्यानं हुकमल्ला क्रिकेट क्लब लवळे हा संघ देखील उपस्थित आहे. संपूर्ण टीमचं मनापासून स्वागत. कासरसाई करंडकामध्ये समस्त ग्रामस्थ कासरसाई आणि मुळशी सम्राट कासरसाईच्या वतीने हार्दिक स्वागत. मॅच कडे जाऊयात. दुसरा बॉल या पहिल्या षटकातील फुल टॉस टाकला, डीप मिड विकेट मध्ये खेळला, आणि तिकडे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय. हो हो, डेंजर एंडला होता अमित. पाहूया काय निर्णय येणार. अंफिल्ड पंच तिसऱ्या पंचांना रेफर करता टीम अंपायर कडे निर्णय पाठवलेला आहे. पाहूया काय डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. अमित थोडस निराश आहे, बॉडी लँग्वेज वरून नक्कीच आपण पाहतो धोका आहे असं जरूर जाणवतंय, परंतु आता पाहूया मैदानावरती तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. चेक केलं जाणार आहे. पहिली धाव तर वेगानं पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच आपण पाहतोय पलायन केलं गेलं. डेंजर एंडला अमित कांबळे होते, आणि तिकडे नक्कीच एक चांगला थ्रू पाहायला मिळाला डीप मध्ये. इलेक्शन तितकं चांगलं सागर यांचं रनआउट साठी नक्कीच आपण पाहतो मैदानावरती तिसऱ्या पंचांची मदत टीव्ही अंपायर स्वतः बिझी होताना आपल्याला पाहायला मिळते. जाधव सर चेक करतात. 0 धावा रॉफलवरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती मुक्ती लांडगे कॅच आउट झाले, झेलबाज झाले. त्यानंतर डाव्या बाहेरून टाकलेला फुल टॉस बॉल होता, तो ऑन साइड डीप मिड विकेट मध्ये खेळला. तिकडे गडबड झाली, आणि त्या गडबडीचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता. OUT आउट. फलंदाज सेकंड रन साठी होतोय धावबाद. धावफलकावरती धाव आहे ती 1, परंतु विकेट कॉलम मध्ये 2 हा अंक तुम्हाला पाहायला मिळेल, कारण 2 विकेट्स 2 फलंदाज बाद झालेत. मुक्ती लांडगे त्या पाठोपाठ आपण पाहतोय अमित. दोनही ओपनर आता तंबूच्या आसराला विश्रांती घेत आहेत. टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष कासरसाई मुंबईचे यशस्वी उद्योजक सन्माननीय प्रशांत जाधव यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतं. आजच्याच आठवड्यामध्ये खरं तर त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला. संपूर्ण कासरसाई आणि परिसरामध्ये मित्रांनो तुम्ही मुख्य रस्त्याने जर आलात तर तुम्हाला जिकडे तिकडे प्रशांत जाधव यांच्या वाढदिवसाचे होर्डिंग्स पाहायला मिळतील, आणि नक्कीच अभिष्ट चिंतन सोहळा त्यांचा इथे संपन्न झालेला आहे. त्यांचंही स्वागत. लॉफ केलाय बॉल, मिडॉनच्या डोक्यावरतून वाईट इस्लाम बांधला. ओमकार उर्फ नाना भिलारे. एक फलंदाज जरूर रनआउट झालाय, परंतु त्यानंतर खेळण्याचा अंदाज बदललेला नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावफलकावरती अभिष तांगडे देखील प्रामुख्याने उपस्थित आहे. कृषी तालुक्याचे वंडरबॉय म्हणून ज्यांची ख्याती, त्यांचंही स्वागत. पाच धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक सागर पात्रे. मोर द विकेट. बाल बचावले. बॅटिंग साइड येऊन आपण पाहतो अगदी स्टंपच्या जवळ आला. अंतिम चेंडू नक्कीच टप्पा पडला, आणि थोडंसं चेंडू स्टंप पासून दूर गेला. शॉर्ट बॉल आलाय. 5 धावा धावफलकावरती. नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरवडे विरुद्ध अखिल कासार आंबोली क्रिकेट क्लब अशी ही लढत आपण मैदानावरती पाहतो. या लढतीमध्ये 71 धावा म्हणल्या गेल्या पहिल्या डावामध्ये. पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज. याही वेळेला कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. ओमकार भिलारे यांचा बॅट फ्लो मित्रांनो तुम्ही जर पाहिला की प्रत्येक चेंडूवरती करण्यासाठी जात आहेत, प्रत्येक चेंडूवरती बॅट वेगाने फिरवत आहेत, परंतु बॅटची इनसाइड एज घेऊन बॉल एक्स्ट्राच्या मागे जात आहेत. सागर पात्रे अनुभवी गोलंदाज आहेत, कलात्मक गोलंदाज आहेत. तसेच टप्पा आणि भन्नाट वेग ही त्यांची ओळख आहे. आणि अगोदरच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल सागर पात्रे आपल्याला मिडल ओव्हर्समध्ये गोलंदाजी करताना पाहिलं मॅच, परंतु आता पॉवर प्ले मध्ये परत एकदा लगातारचा हा तिसरा चेंडू आहे ज्यावरती बॅटची इनसाइड एज आहे, आणि बॉल कीपर कडे. कीपर पासून मागे गेला. 1 धाव मिळाली. षटक संपलं पहिलं, आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 6. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 1 ओव्हर 6,
दोन फलंदाज बाद झाले. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 66 धावा. 24 चेंडू 66 ची आवश्यकता. या स्पर्धेच्या निमित्तानं योगेश शितोळे यांचं आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत आहे. खंडू या टोपण नावाने ओळखले जाणारे योगेश शेट आहेत, त्यांचंही स्वागत. सहा धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती निखिल काटे मैदानामध्ये सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती निखिल काटेचं स्वागत झालंय. इट्स सिक्सर 6 धाव्यांनी. बारा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 6 चेंडूवरती 6 धावा 2 विकेट. अखिल कासारंबोली क्रिकेट क्लब संघाची चिंता पहिल्या षटकामध्ये जरूर वाढली, परंतु मैदानावरती ओमकार उर्फ नाना बिलारे या खेळाडूकडे फार मोठी क्षमता आहे एक हाती सामना जिंकून देण्याची, परंतु समोर तितकाच कलात्मक गोलंदाज आणि अनेक स्पर्धांमध्ये बेस्ट बॉलर पुरस्कार पटकावणारा निखिल काटे यावेळेस थोडेसे थांबतायत मैदानामध्ये. रनअप मध्ये आपण पाहतोय थोडंसं अडथळा. पुन्हा गोलंदाजी मार्क वरती निखिल सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. 23 बॉल मध्ये 60 धावा बनवायच्यात. 60 धावा नक्कीच आपण पाहतोय. 10 षटकार मारावे लागतील 23 पैकी. यावेळेस सरळ बॅटनं आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि मैदानामध्ये 2 क्षेत्ररक्षक. चांगला झेल. आदित्य बोत्रे आपण पाहतोय एक सुंदर कॅच पकडतायत फलंदाज ओमकार. मोठ्या अपेक्षा होत्या या सामन्यामध्ये. ओमकार मात्र निराश करतायत टीमला. विकेट आली. फलंदाज बाद. तर मित्रांनो पैलवान शिवराज भाऊ वाघोले यांचं आगमन होते. प्रामुख्यानं फोनमॉल दिंडीचे ते चोपदार आहेत आणि विशेषतः अक्षय भाऊ शितोळे यांचे ते स्वीय सहाय्यक आहेत, पर्सनल असिस्टंट आहेत, मावस बंधू देखील आहेत. अगदी प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं. प्रामुख्यानं जिकडे अक्षय भाऊ जातील तिकडे त्यांचे नक्कीच पाठीराखे म्हणून ते पाहायला मिळतात. त्यांचंही स्वागत. अक्षय भाऊंनी फक्त शब्द टाकायचा, शिवराज भाऊनी नक्कीच ते आज्ञा पाळायची. ते एक समीकरण बनून गेलेलं आहे. 12 धावा धावफलकावरती. ओहो, इथे आशिष कांबळे आलेत. पहिलाच बॉल भिरकावलाय मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. यावेळेस समोरच्या दिशेला खेळलेला चेंडू लॉंग ऑफ मध्ये ड्राईव्ह केलाय बॉल. त्यावरती 1 धाव प्राप्त होते. 1 धाव्याने धाव फलक जाईल पुढे. 19 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 19 रन 3 विकेट के नुकसान पर 19 धावा धाव फलकावरती आपल्याला ज्या प्रामुख्याने पाहायला मिळतात. डीजे अवधूत संपर्क साधा. यावेळेस बॉल परत एकदा आपण पाहतोय. प्लेन मिस. डॉट बॉल आलाय. दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं योगेश भाऊ गावडे यांचं आगमन होतंय. मान्यवरांचं स्वागत आणि इथे स्वागत होईल तेजस मानकरच्या या सुंदर षटकाराने. 6 धावा. हॅलो चेक. हॅलो चेक.
2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 12 चेंडूंमध्ये धावफलकावरती बनल्या गेल्या त्या 25. 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 47 धावा. 18 बॉल 47 ची गरज. 2 ओव्हर मध्ये 25 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचं सुरू होताना पाहायला मिळते. लेग बायची धाव या चेंडूवरती प्राप्त होईल आणि एका धावेनं धावफलक आपण पाहतोय पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 26 धावा. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. 17 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी 46 धावेंची आवश्यकता. 17 चेंडू 46 ची गरज. मॅच ऑन आहे. रिक्वायर्ड रन रेट 16.24 चा रिक्वायर्ड रन रेट असताना किशोर तयार. लिफ्ट मोर वेसा बॉल ऑन साइडला खेळलाय. 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होते. सत्तावीस धावा धावफलकावरती आहे 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये किशोर भिलारे गोलंदाजी मार्क वरती. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आणि त्यानंतर डॉट बॉल. पुन्हा एकदा आशिष कांबळे बिग हिट करतात. उंच गेलाय बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये. 1 2 3 फिल्डर चेंडूच्या जवळ पोहोचले परंतु कॅच इथे मिस झालेला आहे. झेल निसटलाय आणि त्यानंतर प्राप्त होत आहेत त्या 2 धावा. या 2 धावेंसोबत धावफलक 29 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 43 धावा. 14 चेंडू 43 ची गरज. वाईट चेंडू पण त्या ठिकाणी कळवतात. अतिरिक्त धाव या चेंडूवरती प्राप्त होते आणि एका धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 30. 14 चेंडू समीकरण आले 42 वरती. 14 चेंडू 42 धावा. यावेळेस मात्र मैदानावरती फलंदाज होतात. बॅटची कडा. विकेट होईल पतन. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बाद. आशिष कांबळे बॅक टू द डगआउट. किरण चार गडी बाद धावफलकावरती 30 धावा. 3ऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज शुभम येतात. नवीन बॅटर मैदानामध्ये. चला थोडीशी घाई करायची. विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर लवकरात लवकर मैदानावरती या. शुभम आला. पहिलाच बॉल हवेत खेळला आणि तो चेंडू स्क्वेअर लेगला झेल पकडला गेलाय. 5व्या क्रमांकाची विकेट. फलंदाज बाद. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक.
हॅलो चेक. हॅलो हॅलो माईक चेक. या स्पर्धेच्या निमित्तानं पुनावळे नगरीचे उद्योजक सन्मान्य श्री उर्फ बाबूशेठ काटे यांचं आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. अक्षयजी काटे उर्फ काळूराम शेठ काटे उपस्थित झालेले आहेत. आपलंही मनापासून स्वागत. तीस धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झालेले असताना निखिल काटे चौथ्या ओव्हरमध्ये पहिला चेंडू डॉट बॉलनं सुरुवात केली आणि त्यानंतर तेजस मानकरच्या बॅटमधून बॉल हवेमध्ये आणि जातोय सरळ खेळाडू कक्षामध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. हो यावेळेस मात्र मैदानावरती उसळी घेणारा चेंडू अगदी शरीराच्या अगदी चेहऱ्याच्या जवळून जाणारा हा तिखट बाउन्सर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. 36 धावा धावफलकावरती 5 विकेटच्या मोबदल्यात 9 बॉलमध्ये अजून 36 बनवायच्यात. 9 पैकी 6 षटकार आता इथून पुढे नक्कीच आपण पाहतो जे अपेक्षित असणार आहे. लगातारचा दरम्यान इथे आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मदत अतिरिक्त उसळी घेणारा बॉल प्रामुख्याने आपण पाहतोय आणि नक्कीच आता इथे तिसऱ्या पंचांना रेफर केलं जाते. येस थर्ड अंपायर आपण पाहतोय नक्कीच चेक करतायत. तर थर्ड अंपायर करत आहेत. ओव्हरचा जो 1 बाउन्स आहे तो असणार आहे. 1 बाउन्सची घोषणा नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगल धावेने धावफलक पुढे जाते. स्कोरवरती 37 धावा. 7 चेंडूंचा खेळ जो बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 35 धावेंची आवश्यकता. सामना जिंकण्याबरोबर किंवा जर तुम्ही सामना पराभूत होत असाल तर मैदानामध्ये नेट रन रेटही तर आपण पाहतोय तो या नक्कीच स्पर्धेमध्ये आपण पाहतो एक फॅक्टर ठरताना पाहायला मिळालेला आहे. अनेक संघांना केवळ नेट रन रेटमुळे स्पर्धेच्या बाहेर पडावं लागलं. एक मॅच जिंकूनही ग्रुपमध्ये ज्यावेळेस तिन्ही टीम्स 2-2 पॉईंटला असतात त्यावेळेस प्रामुख्यानं नेट रन रेट विचारात घेतला जातो आणि 2 टीम पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय होतात. त्यामुळे एकंदरीतच आपण पाहतोय मैदानावरती शेवटचे 6 बॉल 35 ची गरज. 6 चेंडू 35 धावा हे समीकरण.
अंतिम षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्क वरती आकाश खरात. पहिलाच बॉल डॉट बॉल न सुरुवात नक्कीच आपण पाहतो मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. या सामन्यानंतर होणारा जो सामना आहे त्या दोन्ही टीम्सला विनंती आहे आपण खेळाडू कक्षाच्या जवळ जाऊन थांबायचं आहे. ही मॅच पूर्ण झाल्यानंतर लगेचच पुढील मॅच आपण मैदानावरती सुरू करणार आहोत. त्यामुळं घाई करायची, त्वरित आपण खेळाडू कक्षाच्या जवळ जा. मॅच पूर्ण झाल्यानंतर लगेचच पुढील सामना जो मैदानावरती सुरू होईल. वन बाउंडची घोषणा नक्कीच पाहतोय पण या ठिकाणी कळवतात. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल होता. ओव्हरचा जो एक बाउन्सर आहे तो नक्कीच आपण पाहतो इथे जो हाताळला गेलाय. लगातारचे 3 चेंडू निर्धाव आले, डॉट आले. 37 रन. ऑन साइडला खेळलेला हा चेंडू आला ऑन द ग्राउंड. एक धाव या बॉलवरती प्राप्त होते. दुसऱ्या धावेसाठी पलायन आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावेसोबत धावफलक 39. शेवटचे आता 2 चेंडू शिल्लक आहे. रोटमल्लात क्रिकेट क्लब लवळे विरुद्ध रुपेशदा मारणे स्पोर्ट फाउंडेशन वांजळे माळेगाव या 2 संघांमध्ये पुढील मॅच असणार आहे. वांजळे माळेगाव टीमनं टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय घेतलाय प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. लवळे संघ प्रथमतः फलंदाजी करताना आपण मैदानावरती पाहणार आहोत. चाळीस धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा एक चेंडू. लास्ट बॉल. श्री नवखंडेनाथ क्रिकेट क्लब रोवडे हा संघ आपण पाहतोय विजयाच्या दिशेने आगेकूच करताना वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड चेंडूचा इशारा पण त्या ठिकाणी कळवत आहेत. नो बॉल आणि त्यानंतर त्यावरती आलेली एक धाव. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज रनआउट होत आहेत, धावबाद होत आहेत. नोची एक आणि धावून घेतलेली एक, त्यावरती फलंदाज रनआउट होते. पण शेवटचा एक चेंडू टाकण्यासाठी मैदानावरती किती एक्स्ट्रा चेंडू. वाईड बॉल आला त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नो बॉल आला, त्यावरती फलंदाज जरूर रनआउट होतोय. फ्रीटचा एक बॉल आणि तो खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. बॉल हवेमध्ये आणि इथे काय होतंय. फ्रीटचा चेंडू होता. एक चेंडूसाठी मैदानावरती भरपूर धावपळ आपल्याला पाहायला मिळाली. ओहो हो, परत एकदा धावेंसाठी होणारी ही धाव जरूर सामना संघापासून भरपूर दूर आहे, परंतु त्या नेट रन रेट साठी आता ही धावपळ तुम्हाला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती हाऊ मेनी रन्स निक्सन सर. यस 3 धावा असणार आहेत. चौथ्या धावेसाठी फलंदाज धावबाद होताना पाहायला मिळतील. तर या सामन्यामध्ये बाजी मारली श्री नवखंडेनाथ क्रिकेट क्लब रोवडे या संघानं. हार्दिक अभिनंदन टीम, वेल प्लेड. चला पुढील मॅच लगेचच आपण मैदानावरती सुरू करतोय. त्वरित घाई करायची. रुपेशदा मारणे स्पोर्ट फाउंडेशन, किरण हेनपुड अँड कंपनी. दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे, आदेश तांगडे अँड टीम.